मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून आम्ही सुद्धा प्रचार केला होता, मी सुद्धा केला होता। त्यावेळेला कोणी आम्ही भ्रष्टाचारी नव्हतो। जे वर्षानुवर्ष शिवसैनिकांनी खस्ता खाल्ल्या आणि तुम्हाला ते दिल्ली नाही तर दिसलेच ती तुमच्या पुचाट भाजपावाल्यांमुळे तुम्हाला दिल्ली दिसलेली नाही, माझ्या वीर मर्द शिवसैनिकांमुळे तुम्हाला दिल्ली दिसलेली आहे। आणि ते सगळे शिवसैनिक आज गुन्हेगार, अनिल परब गुन्हेगार, रवींद्र वायकर गुन्हेगार, किशोरीताई गुन्हेगार, सूरज गुन्हेगार, सगळे गुन्हेगार। जेव्हा मुंबईमध्ये दंगली पेटल्या होत्या तेव्हा हे सगळे माझे शिवसैनिक आहेत, तुम्ही सुद्धा आहात, तुम्ही सुद्धा गावागावामध्ये हिंदूंचं रक्षण केलं होतं। आम्ही विचारत नाही बसलो शिवसेनेचा आहेस का भाजपचा आहेस, पण यांनी तिकडे मार खाल्लेला आहे, पोलिसांनी तुडवलेला आहे, लष्कराने तुडवलेला आहे, तुरुंगवास भोगलेला आहे। श्रीकृष्ण अहवालाच्या माध्यमातून जो काय अहवाल आला, आपण केराच्या टोपलीत टाकला होता। मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, वाजपेयीजींनी सांगितलं नीतिमत्ता ना ऐसा नहीं करना चाहिए, मग घेतला आणि आम्ही गीता म्हणून पूजन केलं त्याचं, कारण त्यांना माहिती होतं त्याच्यात भाजपवाले नाही सापडणार, शिवसैनिक सापडणार आहेत। भाजपवाले होते कुठे?